तुमचे पण मुलं भाजीपोळी खायला कंटाळा करतात का हो? आणि टिफिन पण परत आणतात कधी-कधी. चला तर मग त्यांच्यासाठी एक मस्त रेसिपी बनवूया टाकोज. टाकोजमध्ये तुम्ही वेगवेगळे भाज्या वापरू शकता. आजचे जे टाकोज आहे ते मी सोयाबीनच्या वड्या आणि चण्यांपासून बनवले आहेत. सोयाबीनच्या वड्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकडवून घ्यायच्या आहेत. चणे मी आदल्या रात्री भिजत घातलेले होते आणि दुसऱ्या दिवशी कुकरला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतले. चॉपरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा चॉप्ड करून घेतलेला आहे. आता शिजवलेले चणे आणि सोयाबीन हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. हे आपले बेसिक मसाले आहेत जे आपण वापरणार आहोत. मिक्सरला वाटल्यानंतर सोयाबीन आणि याचं जे वाटप निघणार आहे चण्याचं ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला चॉप केलेलं हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांद्याचं मिश्रण घालायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. तांदूळाचं पीठ पण आपल्याला त्यात टाकायचं आहे. आता हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडंसं बेसन. हे मिक्स करायचं आहे, साईडला ठेवा किंवा मग याच्या टिक्कीज बनवून ठेवू शकता. आपण जी पोळ्यांसाठी कणिक मळतो त्याच कणकेची मी हे मोठी एक पोळी बनवून घेतली आहे. त्यानंतर एका वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या कट करून घेतल्या. आता ह्या पोळ्या आपल्याला साईडला ठेवायच्या आहे आणि स्टफिंगची तयारी करायची आहे. स्टफिंगमध्ये आपण घेणार आहोत चीज, पनीर, हे बनवलेले कटलेट्स, कांदा आणि सॉस आणि थोडे सिमला मिरचीचे तुकडे पण. आता ह्या ज्या छोट्या छोट्या पोळ्या आहेत त्या मी अर्धवट शेकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यावर सॉस लावायचा आहे. यामध्ये आपण चीज, पनीर आणि आपलं सोयाबीनचं जे मिश्रण होतं ते मिक्स करून घेतलं आणि त्या अर्ध्या भागावर पसरवलं. त्यावर आपण परत चीज घातलं, कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे टाकले आणि दुसरी बाजू पलटवून घेतली. आता हे टाकोस तयार झालेत. त्यानंतर तव्यावर बटर टाकून आपण साईड अलटवत पलटवत याची चारी बाजूनी मस्त व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे. हे आपले टाकोस तयार झालेले आहे. तुम्ही गरमागरम मुलांना सॉससोबत खायला देऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आता हे जे पदार्थ आहेत थोडे चेंज म्हणून मुलांना आवडतातच. तर बघा टिफिनमध्ये पण छान दिसतं आहेत. आवडीने मुलं खातील. तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.